नमस्कार. आपण पाहताय आणि ऐकताय आपले अन्न हे यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपले अन्न या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. महाराष्ट्रातील मराठवाडा हा मागासलेला भाग समजला आणि या मागासलेल्या मराठवाड्यात त्यातही धाराशिव आणि लातूर जिल्हा तर त्याहून जरा हे असतं. आणि याच मागासलेल्या लातूर जिल्ह्यातील आशिव तालुका औसा हे गाव आता गॅस सिलेंडर मुक्त गाव म्हणून महाराष्ट्रात पहिलं गाव ठरलेलं आहे. कारण या गावात आता यापुढं पाईपद्वारे नॅचरल गॅस घरोघरी पोचविण्यात येत आहे आणि जवळपास आशिव या गावातील 1100च्या आसपास घरात आता ह्या गॅस पाईपलाईननं गॅसचा पुरवठा सुरू झाला आहे. लातूर जिल्हा पुरवठा कार्यालय आणि महानगर गॅस यांनी मिळून आशिव या गावाला पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठा करण्याचं ठरवलं आणि ती योजना आता अंमलबजावणीत पण आली आहे. 6,000 लोकवस्तीचं असलेलं हे गाव औस्याचे माजी आमदार माने यांचं हे मूळ गाव, तसं सुशिक्षित म्हणून ओळखलं जातं. हे गाव रत्नागिरी ते नागपूर या महामार्गावर वसलेलं आहे आणि या गावाच्या नजीकच गॅस जी दक्षिण भारतातून ते इकडं गुजरातकडे गेलेली गॅस पाईपलाईनची मोठी पाईपलाईन पण आहे. आणि त्यामुळंच आशिवला महानगर गॅसला पाईपद्वारे घरोघरी गॅस पुरवठा करण्याचं करणं हे शक्य झालेलं आहे. आता आशिवकरांना गॅस सिलेंडरसाठी नंबर लावायची गरज नाही. तो गॅस सिलेंडरचा नंबर कधी येईल आणि गॅस सिलेंडर घरी कधी पोचेल याचीही त्यांना आता चिंता असणार नाही. 24 तास त्यांच्या घरात गॅस पाईपलाईनची जी जोडणी दिली आहे त्याद्वारे त्यांच्या आशिवच्या घराघरात 24 तास हा गॅस आता उपलब्ध होणार आहे. जग बदललं आहे आणि त्या बदलाचा एक कवडसा आपल्या धाराशिव लोकसभा मतदारसंघातील असलेल्या आणि लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात असलेल्या आशिव या गावात पडलेला आहे. आता योजना योग्य तऱ्हेने चालत राहते की नाही हे आता येत्या काळातच आपल्याला दिसून येणार आहे. पवनराजे फाउंडेशन, शिवसेना, महाराष्ट्र डॉक्टर सेल आणि जिल्हा आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने उद्या 23 ऑगस्ट रोजी गडदेवधरी येथे सर्व रोगनिदान शिबिर आणि मोफत उपचार शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे. या शिबिराला डॉक्टर धनंजय पडवळ, डॉक्टर स्वप्नील शिंदे, त्याचबरोबर अनेक मान्यवर डॉक्टर उपस्थित राहणार असून रुग्णांना पुढच्या उपचारासाठी सहकार्य धाराशिव येथील सुविधा हॉस्पिटल आणि लातूर येथील मल्टी हॉस्पिटल हे करणार आहे. या शिबिराचा लाभ गडदेवधरी आणि परिसरातील
नागरिकांनी घ्यावा असं आव्हान पवनराजे फाउंडेशनतर्फे करण्यात आलेलं आहे. या शिबिराला सकाळी 10च्या सुमारास प्रारंभ होणार असून सायंकाळी 5पर्यंत हे रोगनिदान शिबिर सुरू राहणार आहे. छात्रों की गुंज या कार्यक्रमाअंतर्गत विद्यार्थी आणि विद्यार्थिनीशी सुसंवाद साधण्यासाठी काँग्रेसचे नेते, लोकसभेचे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी आज पुण्यात दुपारी दाखल झाले. संध्याकाळी 7ला हा छात्रों की गुंज कार्यक्रम होणार असून ते पुण्यात दाखल झाल्यानंतर त्यांचं ज्या हॉटेलमध्ये मुक्काम आहे त्या हॉटेलमध्ये महाराष्ट्रातील प्रमुख काँग्रेस नेत्यांशी त्यांची बैठक झाली. त्या नेत्यांकडून महाराष्ट्रात सद्यस्थितीत काय चालू आहे, काय व्हायला हवं, काय चुकीचं घडतं आहे याबाबत साधक बाधक चर्चा केली. त्यानंतर त्यांनी विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची पण त्यांची भेट घेतली. आज त्यांच्यावर महाराष्ट्रात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत त्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे त्या वक्तव्याच्या संदर्भात कोर्ट केस चालू आहे आणि त्या कोर्ट केस लढणारे वकील पण आज पुण्यातच आज आहेत आणि त्यांची आणि राहुल गांधी यांची विमानतळाच्या लॉन्जमध्ये या खटल्याबाबत चर्चा होणार असल्याची माहिती पण सूत्रांकडून मिळत आहे. आजच्या छात्रों की गुंज कार्यक्रमाला जो जी.पी. कॉलेजच्या मैदानावर सभामंडप मारण्यात आलेला आहे त्या अख्खा सभामंडप कार्यक्रम सुरू होण्याच्या पूर्वीच आत्ताच 5-5:30च्या दरम्यान खचाखच भरलेला आहे. त्यात विद्यार्थिनीसाठीच हा कार्यक्रम असल्यामुळे त्यांची लक्षणीय अशी उपस्थिती असल्याचं पण दिसून येत आहे. ज्या मंडपात हा कार्यक्रम होणार आहे तिथे फक्त राहुल गांधी यांचेच कटआउट तुम्हाला पाहायला मिळत आहेत आणि या व्यासपीठावर ना काँग्रेसचाही आणि ना इतर कुठल्याही पक्षाचा झेंडा असणार नाही. हा पक्षविरहित कार्यक्रम आहे. तो राहुल गांधी आणि तरुण यांच्यातील संवादाचा हा त्यांनी जे छात्रों की गुंज कार्यक्रम सुरू केले आहेत त्यातील हा 4था कार्यक्रम आहे. तो आज पुण्यात पार पडत आहे. या छात्रों की गुंज कार्यक्रमात नेमके ते काय बोलतात याकडं संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर देशाचं लक्ष लागून राहिलेलं आहे. आता आपण इथेच थांबूया. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.